ऐक ना, ओंकारला सोडूया का रे खाली खेळायला? तो कसा बघतोय खाली खेळणाऱ्या मुलांकडे, बघ ना एकदा. त्यालाही वाटत असणार ना रे, कोणीतरी असावं खेळायला. श्रद्धा, परवा एकदा सोडलं होतं ना त्याला खाली खेळायला. पाहिलंच ना काय झालं. आणि आता तर वी नो द रिझन. हे बघ, मी तुला सांगू का, मला मला ते रिपोर्ट्सच पटलेले नाहीयेत. आपण एकदा ट्राय करून बघूयात ना. मी जाते ना हवं तर त्याच्यासोबत खाली, खरंच नीट खेळेल. परवाही गेली होतीसच ना तू. काय झालं? किती पटकन पॅनिक झाला तो. त्या दुसऱ्या मुलाला नखांनी बोच करणार होता. थँक गॉड मी मध्ये आलो म्हणून, नाहीतर त्या दुसऱ्या मुलाच्या आईबाबांनी तमाशा केला असता. मग काय करायचं? काय करायचं आणखी? त्याला का थांबून ठेवायचं घरात? किती वेळ? हे बघा, आपण थेरपी सुरू करतोय ना. तू बोलूच नकोस. आपण वेगळ्या डॉक्टरला विचारूया. मला हे पटतच नाहीये. म्हणजे आपला इतका लहान मुलगा, अरे असं कसं रे, असं कसं? श्रद्धा, वी हॅव टू ऍक्सेप्ट. आपला मुलगा ऑटिस्टिक. तो शब्दच वापरू नकोस. तू हे बोलू नकोस ना. आपल्याला हे ऍक्सेप्ट करावं लागेल श्रद्धा. आपला मुलगा ऑटिस्टिक आहे. हे मी कसं मान्य करायचं? कसं मान्य करायचं मी की माझ्या इतक्या लहान मुलाला थेरपीची गरज आहे? थेरपी कसं मान्य करायचं की आपल्या दोघांचं आयुष्य हे फक्त आता एवढ्या याच्या भोवती आहे? मी कसं मान्य करू की मला आता सगळं सोडावं लागणार आहे, जॉब, करिअर, सगळं? आपल्या दोघांचंही आयुष्य आता परत कधीच नेहमीसारखं नसणार आहे. मी कसं मान्य करू? हजारदा माझ्या डोक्यात प्रश्न येतो की आपण का, आपणच कशासाठी आपल्या इतक्या लहान मुलाला आपण आता कधीच कुठेच घेऊन जायचं नाही, बागेत नाही, खेळायला नाही, कुठेच त्याला घराबाहेरच पडू द्यायचं नाही. आपण हे असं जगायचंय का आपण? ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी किंवा IDD यांचा सामना करणारी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला सर्वार्थाने समजून घेणारी कम्युनिटी स्वनिकेतन. या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला निश्चिंतपणे सन्मानाने जगता यावं यासाठी आवश्यक ते सारं काही. परांजपे स्कीम्स निर्मित स्वनिकेतन फक्त घर नाही तर एक सुसज्ज संवेदनशील गृहप्रकल्प.